महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गणरायाच्या आगमनाला केवळ काही दिवस उरले असून जेजुरी शहरातील कुंभारवाड्यामध्ये गणेश मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात देण्याची लगबग सुरू झाली आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा नगरीत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो। सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे। जेजुरी आणि परिसरात घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी सुमारे 5000हून अधिक गणेशाची प्रतिष्ठापना होत असते। येथील कुंभारवाड्यात काही मूर्ती तयार होतात, तसेच पेन, अलिबाग, उरुळी, कांचन या भागातून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी आणल्या जातात। जेजुरी येथील तुषार आणि सचिन कुंभार परिवार अनेक पिढ्यांपासून गणपती देवीची मूर्ती, गौरीचे मुखवटे तयार करत आहेत। गेली 6 महिने तुषार कुंभार, सचिन कुंभार, दीपाली कुंभार, नीलम कुंभार यांची मुले यश, शौर्य गणपतीच्या शाडू आणि पीओपी पासून मूर्ती तयार करणं, त्यांना रंगवणं तसेच विविध दागिने घालून मूर्ती सजवण्याचं काम करत आहेत। 1 फूट ते 8 फूट पर्यंतच्या 1500 मूर्ती तयार करण्यात आल्या असून 350 पासून ते 21000 रुपयांपर्यंत मूर्तीची किंमत आहे। पीओपीच्या मूर्तींवर बंदी आली होती। केवळ शाडू पासूनच मूर्ती तयार करण्यात याव्यात या नियमांमुळे मूर्ती तयार करणाऱ्यांवर निर्बंध आले होते। उच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींना उशिरा परवानगी दिल्याने यावर्षी राज्यात सर्वच गणपती कारखान्यात कमी प्रमाणात मूर्ती तयार केल्या गेल्या। तसेच कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने यावर्षी मूर्तींच्या किमतीत वाढ जाणवणार असल्याचं युवा कारागीर यश कुंभार यांनी सांगितलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।